ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಬಿಜೆಪಿ ವತಿಯಿಂದ ನೂತನ ಮೇಯರ್ ಸವಿತಾ ಕಾಂಬ್ಳೆ, ಉಪಮೇಯರ್ ಆನಂದ್ ಚೌಹಾಣ್ ಹಾಗೂ ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದ ನಾಯಕ ಗಿರೀಶ್ ದೊಂಗಡಿ ಅವರನ್ನ ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. ಬೆಳಗಾವಿಯ ನೂತನ ಮೇಯರ್ ಸವಿತಾ ಕಾಂಬ್ಳೆ, ಉಪಮೇಯರ್ ಆನಂದ್ ಚೌಹಾಣ್, ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದ ನಾಯಕ ಗಿರೀಶ್ ದೊಂಗಡಿ ಅವರಿಗೆ ಇಂದು ಶುಕ್ರವಾರ ಬೆಳಗಾವಿಯ ಬಿಜೆಪಿ ಮಹಾನಗರ ಜಿಲ್ಲಾ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಅಭಿನಂದನಾ ಸಮಾರಂಭ ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿತ್ತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೂತನ ಮೇಯರ್ ಸವಿತಾ ಕಾಂಬ್ಳೆ, ಉಪಮೇಯರ್ ಆನಂದ್ ಚೌಹಾಣ್, ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದ ನಾಯಕ ಗಿರೀಶ್ ದೊಂಗಡಿ ಅವರನ್ನ ಬಿಜೆಪಿ ಮಹಾನಗರ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷೆ ಗೀತಾ ಸುತಾರ್ ಹಾಗೂ ಇತರ ಗಣ್ಯರು ಶಾಲು ಹೊದಿಸಿ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಸನ್ಮಾನಿಸಿದ್ರು. ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದ ನಾಯಕ ಗಿರೀಶ್ ದೊಂಗಡಿ ಮಾತನಾಡಿ, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷವು ಸಾಮಾನ್ಯ ನಿಷ್ಠಾವಂತ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಸ್ಥಾನಮಾನ ಮತ್ತು ಘನತೆಯನ್ನ ನೀಡುವ ಪಕ್ಷವಾಗಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ನಮ್ಮ ಆಯ್ಕೆ. ಕಳೆದ 20 ವರ್ಷಗಳಿಂದ ದಕ್ಷಿಣ ಶಾಸಕ ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಪಕ್ಷಕ್ಕಾಗಿ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಹಾಗಾಗಿ ಪಕ್ಷ ಹಾಗೂ ಶಾಸಕ ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ನನಗೆ ಮಂಡಲ ಅಧ್ಯಕ್ಷ, ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಸರ್ಕಾರ ನೇಮಿಸಿದೆ. ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಹುದ್ದೆಗಳನ್ನ ನೀಡಿದ್ರು. ನಂತರ ನಗರಸಭೆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧಿಸಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಆದೆ. ಇಂದು ನನಗೆ ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದ ನಾಯಕನ ಹುದ್ದೆ ನೀಡಲಾಗಿದೆ. ನನ್ನಂತೆ ಗೀತಾ ಸುತಾರ್ ಕೂಡ ಮಂಡಳಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಂದ ಹಿಡಿದು ಇಂದು ಮಹಾನಗರ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ವಿವಿಧ ಹುದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಪಕ್ಷಕ್ಕಾಗಿ ದುಡಿದ್ರೆ ಬಿಜೆಪಿಯಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಸ್ಥಾನಮಾನ, ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಸಿಗುತ್ತದೆ ಎಂಬುದನ್ನ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕೆಂದು ಮನವಿ ಮಾಡಿದ್ರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದ ಮಾಜಿ ನಾಯಕರಾದ ರಾಜಶೇಖರ್ ಡೋನಿ, ವಿಜಯ್ ಕೊಡ್ಗಾನೂರು, ಶಿಲ್ಪಾ ಕೇಕರೆ, ಮಾಧ್ಯಮ ಸಂಘಟಕ ಶರತ್ पाटील, नगर सेवकರು, ಬಿಜೆಪಿ पदाधिकारीಗಳು, कार्यकर्तರು उपस्थितरिद्ದರು. महिला इथं आम्हाला सत्कार करण्यासाठी जमलेले त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आणि हे संधी प्रत्येक कार्यकर्त्यांना लाभू दे असं देवाचरणी प्रार्थना करतो. का की भारतीय जनता पार्टीमध्ये जवळजवळ आम्ही 20 वर्ष जेव्हा कार्य करत असताना कार्यकर्त्याच्या नात्याने पक्षाने आपले नेते ओळखून प्रत्येक पदाधिकारीला एक स्थानमान देत असतात. त्या स्थानमान आम्ही घेत आज इथपर्यंत आलेलो आहोत. पक्षाने मला भरपूर काय दिलेलं आहे, भरपूर एवढं दिलेलं आहे की आज गिरीश दोंगडी म्हटल्यावर भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी, अभय पाटील साहेबांचा एक पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या पद भूषवाला काम त्यांच्यामुळे, साहेबांमुळे मला ह्या समाजात एक स्थानमान मिळालेलं होतं. आणि आज पण हे स्थानमान मी भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष नात्याने महानगरच्या मला संधी साहेबांनी दिले. त्याचप्रमाणे जनरल सेक्रेटरीच्या नात्याने इथं काम केलं, नॉमिनेटेड कॉर्पोरेटर म्हणून काम केलं. आज भारतीय जनता पार्टीतर्फे जेव्हा तिकीट दिल्यानंतर नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्याचप्रमाणे आज गटनेत्याचं एक जबाबदारी दिलेली आहे. म्हटल्यावर तुम्हाला एक विश्वास सांगतो, भारतीय जनता पार्टी असं एक संघटना आहे, एक परिवार म्हणून कार्यकर्त्यांना बघत असतात. वेगवेगळ्या जबाबदारी नक्कीच तुम्हाला मिळणार. तुमच्या कॅपॅसिटी, तुम्ही नुसतं काम जे पक्षाने दिलेलं असते ते काम निष्ठाने काम करत जावा. आणि पक्ष तुम्हाला ओळखायचं कमी करणार नाही. आणि एक क्रियाशील आम्हाला अनुभवी अध्यक्ष भेटलेले आहेत. जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलेले आहेत, मंडळ अध्यक्ष म्हणून काम केलेले आहेत, आज महानगरच्या अध्यक्ष म्हणून काम केलेले आहेत. आज त्यांच्याकडे बघण्यावर एवढे क्वालिटीज आहेत. एक महिला असून आम्ही जेव्हा दक्षिणमध्ये मंडळ अध्यक्ष असताना आम्ही बघितलेलं आहे, रात्रंदिवस बघितले नाहीत त्यांनी. झेंडे लावायला आम्ही जेव्हा साहेबाबरोबर राहणार तेव्हा कंटिन्यू रात्री 2-2 पर्यंत आमच्याबरोबर राहत होते. म्हटलं प्रत्येक काम जबाबदारीने घेऊन काम करताना आज त्याने म्हटल्यावर एकच छोटीशी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. असं तुम्ही जेव्हा आपण सगळेजण पक्षाने सगळेजण मिळून काम करत असताना संधी आपल्याला भरपूर येतात. त्या संधीचं सोनं करण्याचं कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. त्याच्यासाठी पक्ष आपल्याला बघत असते कार्य. त्याच्यासाठी जबाबदारीने प्रत्येक जण आपल्याला जे जे पद दिलेले आहेत ते व्यवस्थित काम करत जावा.